आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सुनबाई बरा आहे का पाय? मी काय म्हणतो, गाडी काढू का? ते डॉक्टरचं राहू द्या, आपण जाऊया हॉस्पिटलमध्ये। हा ए छत्री, अरे कवा येणार तुझा डॉक्टर? डॅडी मी त्याला फोन केला होता, निघतो म्हणला होता, येईलच एवढ्यात। अरे आता आम्ही काय त्याची वाट बघत बसायचं का? सुनबाई मी काय म्हणतो, तुम्ही हळूहळू उठा, गाडीत बसा, आपण साताऱ्याला जाऊ। चला साताऱ्याला जाऊ आपण। डॅडी डॅडी तुम्ही शांत व्हा बरं आधी। एकदम ठीक आहे मी, हलकासा पाय मुरगळलाय, बाकी काही नाही झालं मला। नाही पर हे बघा एकदम ठीक आहे मी आता। नाही पण मला कळत नाही तुम्ही पडल्यात कशा? पाणी सांडलं होतं आणि त्याच्यावरनं घसरले। आतमध्ये पाणी कुठून आलं कसं आलं काहीच कळलं नाही। असा हलगर्जीपणा करू नये सुनबाई, तर आम्ही आज नसतो तर काय झालं असत? तुमच्या पोटात एक जीव आहे त्याचा तरी विचार करा। आता तुम्ही स्वतःला काचच्या भांड्यावानी जपलं पाहिजे। नाही नाही नाही, आमचं चुकलं। इथं तुमच्यासाठी एखाद्या माणसाची सोय करून आम्ही जायला हवं। डॅडी आता तुम्ही जास्तच विचार करताय। ठीक आहे मी, तुम्ही बसा बरं, मी काहीतरी नाश्ता बनवून आणते। काय खूळ लागलं काय तुम्हाला? पण नाश्ता केल्यानंतर काय मरतो काय आम्ही? हे बघा, ते नाश्त्याचं डोक्यातून काढून टाका, तुम्ही फक्त आराम कर। अरे हा, सकाळपासून घरात काय बनलं नाही म्हणला तुम्ही, म्हणजे तुम्ही बी काय खाल्लेलं नसणार। हा म्हणजे तुम्ही आल्यावर सगळ्यांसाठी सोबतच बनवेन असं ठरवलं होतं मी। अरे देवा, असं परत करू नका सुनबाई। हो काय वर खाली झालं असतं तर कोणाला तोंड दाखवायच्या लायकीच राहिलो नसतो आम्ही। असं करून आता काय गोळी बिळी औषधाची आहे का? नाही पण डॅडी तुमचं नाश्ता जेवण सगळंच बनवायचं राहिलंय। आता काय सांगितलं आम्ही? हा, हे नाश्त्याचं डोक्यातून काढून टाकायचं। सगळा स्वयंपाक एखाद्या सुगरणी सारखा होणार। हो पण डॅडी बनवायला कोण येणार या वेळेला? कोण कशाला पाहिजे, मग आम्ही आहे की। आजचं जेवण आम्ही बनवणार। हा धनु, अगं धनु एकदा ऐकून तरी घे। अगं माझं बोलणं तरी ऐकून घे तू। मला काय बी बोलायचं नाही, आपल्यात जे काही बोलणं व्हायचं होतं ते झालंय आधी। धनु हे बघ, तू एकटी अशी सगळं काही ठरवू नाही शकत। हो मी जे काही बरोबर ना त्याबद्दल मला तुझी माफी मागायची, पण तू नुसती टाळाटाळ करतेस। हे बघ खरंच मी रागात होतो, मला कळत नव्हतं मी काय बोलते काय नाही, आणि मी त्यात नको नको ते बरळून गेलो। मी खरंच खूप चुकीचं बोललो, मला माफ कर। तुम्ही माफी का मागताय? तुम्ही त्या दिवशी जे काही बोललात ते रागाच्या भरात बोललात, आणि रागाच्या भरात माणूस फक्त खरंच बोलतो। तुम्हाला असं वाटत असेल की मला तुमचा राग आलाय, तर तसं काय बी नाही। मी फक्त दुखावले गेले, पण त्याची काळजी तुम्ही नका करू, मी होईन ठीक। हे असं म्हण तू, आणि आणखी मला लाजव। तुम्ही बोलायचंय म्हणलात म्हणून बोलले, आता हे बी बोलले नसते। आणि हा, तुम्हाला मी आवडत नाही, तुम्ही मला बायको मानत नाही, हे माहित होतं मला। तुमच्यासाठी हे लगीन फक्त एक व्यवहार आहे हे बी माहिती होतं, पण तरी बी तुम्ही माझ्या तक्रारी तुमच्या मित्रांजवळ करण्यापेक्षा माझ्याशी एकदा बोलून बघितलं असतं ना, यातून बी मार्ग काढला असता हो आपण। अहो प्रेम जिव्हाळा या सगळ्या नंतरच्या गोष्टी येतो, पण आपल्या नात्यात आदर असावा असं नेहमी वाटायचं मला। ते बी माझ्या नशिबात नाही का? असं नाही ग, अगं खरंच मी तुझा आदर करतो, पण ते तुमच्या वागण्यातनं दिसत नाही ना। अहो मी बी एक माणूसच आहे ना, मग तुम्हाला माझ्याबद्दल जे काही वाटत होतं ते मला सांगायचं ना। चार चौघात असं माझ्या इज्जतीचा पंचनामा करून काय मिळालं तुम्हाला? काय गरज होती? माझ्या जागी जगातली कुठली बी मुलगी असती तर तिला वाईटच वाटलं असतं ना। तुम्हाला माहितीये, तुमच्या जागी आज जर मी असते, माझं तुमच्याशी जबरदस्ती लग्न झालं असतं तर मी ना मी धिंगाणा घातला असता, तुमच्याशी भांडले असते, तुम्हाला नको ते बोलले असते, तुमच्याशी अबोला धरला असता, पण माझ्या मैत्रिणींसमोर तुमचा अपमान कधीच केला नसता। मला ना
स्वतःचं अस्तित्व आहे हा ना, त्यावर बोट उचलण्याचा अधिकार मी आजवर तरी कुणाला दिलेला नाही. धनू अगं सगळं कळतंय मला, पण त्या दिवशी माझी मनस्थिती नव्हती ठीक. आणि तुला तर माहितीये का आपलं लग्न मनाविरुद्ध झाले माहितीये. मग मनाविरुद्ध लग्न झालं म्हणजे मी समोरच्याला काय बी बोलू शकतो असं नसतं. आणि राहिला विषय माझा कंटाळायचा, तर मुळात तुम्ही हे लग्न ठरवताना सणांना सांगू शकत होता ना की काहीही झालं तरी मी धनू बरोबर कधीच लग्न करणार नाही. पण तुम्ही काय केलं, तुम्ही स्वतःचा स्वार्थ निवडला, तुमची जिम व्हावी म्हणून माझ्या आयुष्याशी खेळला. आणि एवढं सगळं होऊ नये चार चौघात मी कशी वाईट आहे हे सांगत तुम्ही फिरणार असाल ना, तर ते मला मान्य नाही. तुम्ही माझ्याशी तुमची जिम व्हावी म्हणून लग्न केलं. जर माझ्या दादाला कळलं ना, तो काय करेल हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, पण मी ते बी केलं नाही कधी. जिम, मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की यापुढे माझा नवरा म्हणून तुम्ही माझ्यासाठी काही कराल अशी माझी अजिबात अपेक्षा नाही. पण निदान माझ्याबद्दल चार चौघात जाऊन तुम्ही असं काही बोलणार नाही, एवढी मर्यादा पाळा. अहो, माणसाला ना माणूस म्हणून बघायला प्रेमच असावं लागतं असं नाही, पण हा आदर मात्र असला पाहिजे. त्या माणसाच्या स्वातंत्र्याबद्दलचा आदर, त्याच्या विचारांबद्दलचा आदर, त्या भावनांबद्दलचा आदर, तो तुम्ही यापुढे ठेवाल एवढीच अपेक्षा आहे माझी. यापुढं अशी चूक तुमच्या हातून कधी बी घडणार नाही याची काळजी घ्या. कारण परत जर असं कधी झालं ना, तर तुम्ही नानांना सांगा किंवा नका सांगू, पण मी माझ्या दादाला सांगून मोकळे होणार की मला हे नातं नकोय. ना हा माझा माज नाही, माझा स्वाभिमान. तुळजा, कालची काय झालं त्याचा अजिबात विचार करू नकोस. अगं डॅडींच्या स्वभावाचा काय थांग पत्ता आहे का? आज असे तर उद्या तसे. ते खरंच बदललेत का नाही आता हे काळच सांगेल आपल्याला. तू जाऊ दे बरं, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आपण छान तयार झालोय की नाही, देवीच्या मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ. आईचा वाढदिवस पण आहे आज. छान प्रसन्न मनाने दर्शन घेऊ आणि काहीतरी दान करूया. चल चल. हो निर्भय हो म्हणणारे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे आतरक्या उदूत हे स्मरण गाम हे शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे निवणे काय सोय भक्त प्रारब्ध घडवी ही माया. अज्ञे विना काळ नाणी ते आला परलोगी हिना भीती तयाला. उगाची पितोसी भय पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको गा बाळ त्यांचा खरा त्यावेळी तू स्वामी भक्त त्यांनी स्वामी देतील स्वामी हाती निश्चिंत हो निर्भय म्हणारे स्वामी समर्थ महाराज की जय. थांब, एवढं का वाटायला झालं तुला? मी काय पळून निघालोय का? पूजा तरी होती की माझी. दादा, ते बोर्डाचं सर्टिफिकेट घ्यायला मी शाळेत गेले होते, ते घेतलं आणि अजून एक भारी गिफ्ट मिळालं मला. गिफ्ट? तुला गिफ्ट कोणी दिलं? दादा, शाळेने दिलंय बघ तर. शाळेने दिलंय का?